कमी गतीने आणि याला सुद्धा समोर मारलंय. इतिहास या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये बाहुबली टेनिस क्रिकेटचा, वसई विरारचा अभिमान सुमित ढेकळे. आणि क्रिकेटमध्ये दुश्मनी नेहमीच ठेवतो मी ग्राउंडमध्ये, ग्राउंडच्या बाहेर नाही. ग्राउंडमध्ये मला माझा किती जवळचा मित्र असेल, माझा भाऊ असेल, मी कधीही त्याला सोडत नाही का मला जिंकायचं असतं. पालघर जिल्ह्यातील एक लिजंड टेनिस क्रिकेटर म्हणजेच विश्वनाथ जाधव. त्याच्या क्रिकेट लाईफमधील सर्वात वाईट क्षण म्हणजेच ही रात्र, जेथे सुमित ढेकलेने विश्वनाथ जाधव याच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेले आहेत. तर कशाप्रकारे षटकार आलेले आहेत ते पाहूयात. इकडे आल्यानंतरचं वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. पुल केलाय, कडक प्रहार, बॉल सीमा रेषेच्या पार, बाहुबली सिक्सर. या ओव्हरचा पहिलाच षटकार सुमित ढेकलेचा फेवरेट शॉट पुलने आलेला आहे. कर्णधार कसा असावा त्याच्यातलं एक उदाहरण हे सुद्धा आहे. इतरांकडून खेळ करून घेण्याची क्षमता असणारे नायक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. एक जिद्दी, मैदानात उतरले ना मग जिंकायचं आहे. आणखीन एक बिग हिट समोरच्या दिशेने खेळला गेलेला आहे. पुन्हा एकदा लांब 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 लचक षटकार. हा चेंडू समोरच्या दिशेने खेचलेला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर करून सुमित ढेकलेने दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार मारलेला आहे. संपला नाही आणि संपणार नाही सुमित ढेकळेचा दरारा. हा दरारा आहे बाहुबलीचा, ज्याने या मैदानावरती दाखवलाय. इथेही गुरु शिष्याची जोडी आहे. विश्वनाथ यांनी देखील बरंचसं क्रिकेट सुमित यांच्या बरोबरीने खेळलेलं आहे आणि तेच इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 धाव फलकावर आहेत. सुमित यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले लगातार आणि त्याच्यामुळे धावसंख्येने मात्र उसळी घेतलेली आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला लांबून खेचलाय, पाहूया किती लांबवर जाईल. आणखीन एक बॉल जो जातोय मात्र खूप लांब. जा शोधून आणा, सिक्सर. सुमित ढेकले यांचा हा षटकार पाहिला तर बाहेरचा चेंडू होता उचली घेणारा, परंतु त्याला सुद्धा ताकदीच्या जोरावरती बाहेर पाठवलेले आहे षटकार. जा बाबा शोधून आला, शोधा म्हणजे सापडेल. और ये सुमित भाई से बल्लेबाज है ना, ये मारते कम और घसीटते जाता है भाई. ये घसीट के लिए है ऑफ स्टंपच्या बाहेरनं षटकार. सर एक कालखंड असा होता MRI क्रिकेटचा, बॉल टू बॉल झाल्या तरी खूप रन व्हायच्या, परंतु आता असं झालंय किती करायच्या, 90-100च्याही मॅच खूप चांगल्या व्हायला लागल्या. हा काळ आणि क्रिकेट बदललंय. यावेळेला पुढे केला, आ रा 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 खतरनाक षटकार. 4 चेंडूमध्ये 4 षटकार आल्यानंतर कुठेतरी विश्वनाथ जाधव यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असेल की मला आता 6 चेंडूमध्ये 6 षटकार लागतील का. कारण की पहिला षटकार लागला, दुसरा षटकार लागला, तिसरा षटकार लागला, क्रिकेटमध्ये होत असतं. परंतु 4 चेंडूमध्ये 4 षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाची लाईन लेंथ बिघडते आणि ज्या आत्मविश्वासाने बॉल जिथे टाकायचा असतो तिथे पडत नसतो. आज सुप्रीमो ट्रॉफी जिंकणारा भारतातील एकमेव खेळाडू सुमित ढेकळे सध्या चर्चा आहे. आणि का नाही होणार, जो परफॉर्मन्स करणार त्याची चर्चा झाली पाहिजे. 37 वर ते खेळतायत आणि पहिल्या ओव्हरमध्ये 4 असणारी धावसंख्या आता 46 वर गेली सुद्धा. अजून VVPL ओव्हर येणं बाकी आहे, म्हणजे त्याच्यात काही होऊ शकतो, दोन्ही टीमच्या बाजूने मॅच जाऊ शकते. परंतु सध्या चर्चा सुमित ढेकळे यांची. नाला सोपाऱ्याचं नाव आणि या वसई विरारचं नाव भारतात नाही तर जगभरात ज्यांनी नेलं तेच बॅटिंग करतात सुमित ढेकळे. मला आठवतंय भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होता शारजा स्टेडियमवर, याच सुमित ढेकळे यांनी. आणखीन एक परत येणार नाही असं वाटतंय, एवढ्या लांबवर मारलाय, लांब 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 षटकार. एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, ज्यावेळेला भारतीय टीमच्या रन होत नव्हत्या शारजा स्टेडियमवर टेनिस बॉलच्या पहिल्या भारत पाकिस्तानमध्ये, जगप्रसिद्ध पाकिस्तानचा सगळ्यात वेगवान गोलंदाज झहीर कालियावर हल्ला चढवणारा हाच वसई विरारचा स्टार होता, नाव सुमित ढेकळे. बिलकुल नामचं सुना होगा. 6 चेंडूवरती 6 षटकार आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धवल चोरगेच्या माध्यमातून कॅश प्राइज. हा गोलंदाज काही सोपा नाहीये, परंतु सुमित ढेकळे विक्रमाच्या उंबरठ्यावर उभे राहिलेले आहेत. लगातारचे 5 बॉल सीमारेषा पार मारलेले आहेत. कमी गतीने आणि याला सुद्धा समोर मारलंय. इतिहास या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये बाहुबली टेनिस क्रिकेटचा, वसई विरारचा अभिमान सुमित ढेकळे 6 बॉलवर 6 सिक्सर खेळतायत. बॅटिंग आहे. हा शेवटचा बॉल, लोअर फुल टॉस. लोअरला हायर कसा पाठवायचं हे दाखवले.
बाहुबली बाहुबली बरसलाय अगदी वर्षाव. षटकारांचा अक्षरशः वर्षाव केलाय. काय बॅटिंग केली आहे. आणि असे विक्रम मित्रांनो सारखे सारखे होत नसतात. वसई विरारच्या प्रत्येक प्रेक्षकांना सांगेल, एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. क्रिकेटसाठी भूक त्यांची पाहिले ना, ते अंडरआर्मही खेळतात, ते ओरामाही खेळतात, ते रबर बॉल खेळतात, ते लेदर बॉल खेळतात. म्हणजे मॅच छोटी असो की मोठी असो, सुमित ढेकळे तिकडे पोहोचतात आणि खेळतात सुद्धा. बऱ्याच प्रेक्षकांच्या मनात आले असेल की सुमित ढेकले यांनी 5 चेंडूवरती 5 षटकार मारल्यानंतर 6वा षटकार नव्हता मारायला पाहिजे होता, कारण की गोलंदाजीची रिस्पेक्ट करायला हवी होती. परंतु मॅच सिच्युएशन काही वेगळंच सांगत होती, कारण की चेस करणारा संघ होता सुमित ढेकले यांचा आणि त्यामुळेच धावांची आवश्यकता होती आणि 6वा षटकार सुमित ढेकले यांनी मारलेला आहे. आणि तसंही सुमित ढेकले यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेस मी मैदानात उतरतो त्यावेळेस सर्व माझे दुश्मन असतात आणि ग्राउंडच्या बाहेर मी सर्वांशी मैत्रीपूर्वक व्यवहार करत असतो. मित्रांनो, सुमित ढेकले यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारल्यानंतर त्यांचा संघ जिंकला की नाही हे पाहायचं असेल तर DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती डे 3 मध्ये मॅच नंबर 3 शैवी 26 चंदन सर विरुद्ध टीम 94 कामन या 2 संघादरम्यान. मित्रांनो, ही व्हिडिओ जाऊन तुम्ही तेथे संपूर्ण मॅच पाहू शकता.